थेट जाऊया विधान भवनामध्ये। इथे विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेप आपल्या सोबत आहेत। वेदांत, आज दोन्ही बाजूनी आंदोलन केलं जात आहे, नक्की त्यामागे कारण काय आहे? कोणत्या कारणासाठी हे आंदोलन होत आहे? आपण बघतोय पायऱ्यांच्या पाठीमागे जे आंदोलन पायऱ्यांवर दोन आंदोलनं सुरू आहेत, एक सत्ताधाऱ्यांचं आणि एक विरोधकांचं। पाठीमागच्या बाजूला बघतोय तर विरोधक हे आंदोलन करतायत, ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सभापती हे विरोधकांना बोलू देत नाहीत असा आरोप विरोधकांचा आहे आणि त्यामुळेच सभापतींच्या विरोधात हे आंदोलन केलं जातंय। अविश्वासाचा ठराव काल देण्यात आला, तर समोर आपण बघतोय सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या आपण जर आमदारांच्या हातात बघितलं तर दिशा सॅलियन प्रकरणामध्ये ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाच्या कुटुंबियांनी याचिका दाखल केली आणि NIA कडे तपास द्यावाची त्यांची मागणी केलेली आहे आणि त्याचमध्ये दिशा सॅलियनला न्याय मिळावा अशी मागणी करत हे फलक आपल्याला सत्ताधाऱ्यांच्या हातात पाहायला मिळत। काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा सरकार आरोप केले होते, निलेश राणेंनी आरोप केले होते। त्यापैकी तुम्हाला काही तथ्य माहिती आहे का? याच्यात तथ्य काय आहे ते शोधून काढायचे कोर्टाने आणि पोलिसांनी, एवढंच आमचं म्हणणं आहे। पण दिशा सॅलियनच्या कुटुंबियांना किशोरी पेडणेकर होत्या का? किशोरी पेडणेकर त्यावेळेला वारंवार त्यांच्याकडे गेल्या होत्या, हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी, त्याच्यामुळे त्या स्वतःच गेल्या आहे। या गोष्टीला काही पुराव्याची गरज नाही। त्यांचं म्हणणं ते काय ते सांगतील। त्यांचं म्हणणं आहे की सभापती बोलू देत नाही, ते त्याच्यावर सभागृहामध्ये प्रोसिडिंग आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं काय ते तेच सांगतील। कोणताही राजकीय रंग नाही। तिच्या वडील का गेले आता कोर्टामध्ये, आम्ही म्हणजे त्यांना काय असं वाटलं म्हणून ते गेले, त्यामुळे हा सगळा विषय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।